मुंगळे कधी शिस्तीत पाहिलेत का? इथं पहा तुम्ही मुंगळे कसे बसतात, टप्प्याटप्प्यानं बसतात, इथं चार तिथं चार, असे एकत्रित बसणार नाहीत. पण बाया अंगात शिस्त असते, म्हणून किती शिस्तीमध्ये तुम्ही भजन केलं, खूप सुंदर. असं रोज एक भजन सर्वांनी मिळून करायचं, कारण तुम्हालाही पुण्य कमवण्याची संधी या ठिकाणी मिळाली पाहिजे. कायिक वाचिक मानसिक तिन्ही प्रकारची साधनं तुमच्या हातून घडली पाहिजे. कारण देवाची भक्ती काही जास्त करण्याची आवश्यकता नाही, थोडीच करा पण चांगली करा. शुद्ध स्वरूपाची भक्ती असं नाही तुम्ही दिवसभर इथं देवाचं नाम जपत बसा, 5च मिनिट तुम्ही भजन करा, पण मनापासून केलं ना तर देव प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. थोडे परी निरे अविटतेची घ्यावे शिरे. भक्ती थोडी असावी पण चांगली असावी. नाहीतर एक महाराष्ट्रभर गाजलेला पहिलवान होता, त्याला एक जणानं विचारलं, काय रे तू पहिलवान आहे, पहिलवान म्हटल्यावर तुला दूध प्यावं लागत असेल? तो म्हणाला, हो, दुधाशिवाय तर कुस्ती होतच नाही. मग त्याला विचारलं, रोज किती दूध पितोस? त्याने सांगितलं, मी रोज 5 लिटर दूध पितो म्हणून सांगितलं. किती? रोज 5 लिटर दूध पितो. मग त्याला विचारलं, त्या दुधामध्ये पाणी किती असतं? त्यांनी सांगितलं 4.5 लिटर. आता मला सांगा, 5 लिटर दुधाची भरती कशी करतात? 4.5 लिटर पाणी टाकून जर 5 लिटर दुधाची भरती करून ते 5 लिटर दूध पित असेल तर काही फायदा आहे का? मग 1 लिटरच दूध प्यावं, पण चांगलं प्यावं, शुद्ध, ज्याच्यामध्ये पाणी टाकलेलं नाही. मग भक्तीसुद्धा तुम्ही अशी दिवस रात्र इथं मंदिरात या, भजन करा, नाचा असं म्हणत नाही. तुम्ही थोडीशीच करा, जेवढा वेळ मिळतो तेवढा, पण शुद्ध स्वरूपाची भक्ती करा, त्याने देव प्रसन्न होतो. आणि सगळ्यात जर भोळा लवकर प्रसन्न होणारा देव कोणता आहे तर ते आहेत महादेव, भोलेनाथ. फार थोड्याशा भक्तीनं भोलेनाथ प्रसन्न होतात. आजकाल तर महिला एवढी भक्ती करत आहेत महादेवांची. ते महाराज पंडित मिश्राजी आहेत ना, त्यांनी अनेक उपाय सांगितले भोलेनाथांचे शिवमहापुराण कथेमध्ये. तर अनेक जणांना एवढी प्रचिती यायला लागली, फक्त 1 लोटा जल और सब मुश्किलों का हल. फक्त 1 लोटा जल रोज त्यांना वाहिलं, अभिषेक केला तरी लगेच प्रसन्न होतात भोलेनाथ. जास्त काही लागत नाही, 1 बेलपत्र, एका बेलपत्राने प्रसन्न होतात. लवकर प्रसन्न होणारी देवता म्हणजे भोलेनाथ. आणि खरंच तिन्ही देवामध्ये, ब्रह्मा विष्णू महेश, यामध्ये सगळ्यात भोळी देवता आहे भोलेनाथ. अहो, एक उदाहरण असं ऐकलं, काही महाराज लोकांच्या तोंडून ऐकलेलं आहे की महादेव किती भोळी देवता आहे. तर एकदा एका गावामध्ये एक चोर चोरी करण्यासाठी आला. चोरी करायला आला असता सर्व गावामध्ये त्याला कुठेच चोरी करायला संधी मिळाली नाही, कारण घरोघर आता मोबाईल झाले आणि आताचे तरुण पोरं रात्री 12-12, 2-2 वाजेपर्यंत मोबाईल बघत बसतात, झोपतच नाहीत. मग चोर जाईल तिथे त्याला माणसं जागेत दिसत आहेत, त्याला कुठंच चान्स भेटला नाही चोरी कराय. शेवटी गावाच्या बाहेर महादेव मंदिर होतं, त्या मंदिरात आलाय चोर. मंदिरात येऊन बसला असताना त्याचं लक्ष गेलं, मंदिरामध्ये घंटा बांधलेली पितळाची मोठी घंटी होती. मग आता जसं लक्ष गेलं, चोर म्हणाला, ही घंटा काढून नेली ना तर ही बाजारात विकली तर आपल्याला एवढ्याचेही पैसे आले तरी बस झालं आजच्या दिवसापुरतं. पण नेमकी ती जी घंटी आहे ना, ती महादेवाची पिंड होती ना, त्याच्या डोक्यावर बरोबर वर बांधलेली. त्या चोराने काढण्याचा प्रयत्न केला पण त्याचा हात पोहोचेना, काढता येईना. शेवटी महादेवाच्या पिंडीवर उभा राहिला दोन्ही पाय देऊन आणि ती घंटी काढायला लागला. असा साक्षात्कार, चमत्कार झाला की साक्षात भोलेनाथ प्रकट झाले. वरदान माग, वरदान माग, मी तुझ्या भक्तीला प्रसन्न झालो. तो म्हणाला, मी असं काय केलंय देवा? मी कुठली भक्ती केली नाही, मी तुमचं नाव घेतलं नाही, तुम्हाला काही अर्पण केलं नाही. पण देव म्हणतात, हे बघ, आजपर्यंत माझे भक्त मला बेलपत्र व्हायचे, कोणी पाण्याने अभिषेक करायचं, कोणी दुधाने अभिषेक करायचं, पण असा तू पहिलाच भक्त आहेस ज्याने संपूर्ण स्वतःचं शरीर मला अर्पण केले. आता तो काही शरीर अर्पण करत होता का? नाही, तो चोरी करत होता, पण त्याने स्वतःला अर्पण केले. असा भाव देवालाही मनात जागृत झालाय. असा एवढा भोळा देव आहे असं ऐकलंय अनेक साधू संतांच्या तोंडून कथाभाग. तर व्यासांनी थोडीशी स्तुती केली भोलेनाथांची आणि सांगितलं, प्रभू, माझी